नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बाबली, हे बाबली, कुठं गेलेली? कोण आलाय? कोण कोण? कुठे जायचं? कुठं? ए, आवाज बंद कर, आवाज बंद। नो सेट, खाली बस। आगाऊपणा करायचा ना अजिबात, समजतं ना सांगितलेलं? गुड बाय आहे का नाही? आहे ना? हां, मग गप्पा बस। मित्रांनो, वेळ आहे सकाळची, दुपारची वाजलेत 11 आणि काम पडलेलं आहे सगळं नेहमीप्रमाणे। तर पहिले मला पंखा बंद करू द्या। हे बघा, फॅन चालूच आहे ना, लाईटसुद्धा सगळं चालू आहेत, ऑफ करते। आणि हा पोरगा मला बोलतोय की मम्मा मला बाहेर घेऊन चल तू, आहे ना? हा म्हणतो बाहेर घेऊन चल। इकडून तिकडं तिकडून फिरतो। तू बोलू नको, मला बोलू दे। हा गप बस, गप। येडीने बघ काय केलं इथं, बघायला ये जरा। हे बघ, येडीने बघा बघा, येडीने काय केलं गाडीची सीटचं। अशी नुकसानी करतात ही लोक। ही ना लय मोठी हिरोईन आहे, नुसती हिला ना असं गाडीवरच बसायला पाहिजे, खाली जमिनीवर नको बसायला, हाडकीला। लय मस्ती आहे तिच्या अंगामध्ये। तर आपली ग्रीनचं काम चालूच आहे अजून तिथे मित्रांनो। हे बघा, दशम काका आज 3रा दिवस आहे त्यांचा आणि 3 दिवसामध्ये त्यांनी 5 ते 6 जाळ्या बनवलेल्या आहेत। फक्त आता लावायच्यात, तर ते एकाच दिवशी लावतील ती। आणि हा काय बोलतो माहिती आहे का, मैदानात चल। पण आता मैदानात नको, कारण मैदानात ना इतका गरम होतं आहे ना, एवढं ऊन आहे ना, कडक ऊन तिथे आणि त्या धुळीमध्ये। आणि आता मी नेणार पण नाही, कारण घरात कोणच नाही आहे, त्यामुळे याला घेऊनच जाणार नाही मी इथल्या मैदानात देईल। वर टॅरेसवर पण जायचं आहे, तर टॅरेसवरती कबूतर आहेत ना, तर सुजल मला बोलला की कबूतर मोठे होऊन मी सोडू नका म्हणून। कारण ते बघा, हा बघा, हा गेला पण वरती, गेला पण लगेच। जायचं आहे बघायला कबुतरांना, जायचं आहे। दशम जरा लक्ष ठेवा, खाली कोण येईल। हा दरवाजा उघडा इकडचा, तिकडचा बंद केला आहे, कोण आलं तर थांबून ठेवा। मी आले याला जरा वरून, त्याची काय नाटकं आहेत बघू द्या। तर मित्रांनो, आपले सगळे रेंटवाले आलेत, म्हणजे रूम सगळे बुक झालेत व फक्त एक खालचा राहिला आहे रूम। तर तो पण एक बोललेली आहे लेडी की मला पाहिजे, पण आता कसं आहे, रूमवाले सारखे येत आहेत सगळे बघायला। तर मी आता जो पहिला येईल त्याला देऊन टाकणार। मला कसं टोकन जो देणार मी त्याला रूम देणार, कारण असे बरेच जण सांगून जातात की आम्हाला पाहिजे, पण येत नाहीत, असं होतं। ह्याची उत्सुकता बघा। आणि सुजल यांनी पूछ ही पूछ बघायची, पूछ। अरे ही पूछ ही गदड्याची। चल, शेपूट मारतो मला पाठीमागून। वरती तेवढा ऊन आहे ना, लय ऊन आहे। गेला लगेच कबूतर बघायला। हां, आणि सुजलनी हे बघा काय आयडिया केलं इथं कबूतरांना। कबूतर घाबरले, कबू घाबरला, ए कबू घाबरला, है ना? कबू घाबरला तागुली। सुजल मला बोलला की त्यांना शी ना, चल येऊ दे बाहेर त्यांना आता। ए चल, हो इकडे टायगर मार खाणार हा, हो इकडे चल 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 चल, लवकर चल, त्याला जाऊ दे बाहेर, चल सगळं येऊ दे बाहेर, चला चल, हो इकडे। ए ए ए टायगर, आगाऊपणा नाही मला अजिबात आवडत। टायगर, तिला जाऊ दे। अरे ते अंड नाही आहे, अंड नाही, ते कबूतर आहे। निघ लवकर। नो, चल जा कोपऱ्यात। नो, बघा कसा आघाव आहे, एक नंबर आघाव मुलगा आहे हा। हां, नाही म्हणलं तरी पळत त्यांना हे करतोय। असा फटका देऊ। भाऊ आहे ना तुझा, कबूतर दादा आहे ना, कबूतर भाऊ, दादा नाही तू दादा सगळ्यांचा आहे ना। आत्ताशी सोडलं। सुजल काय बोलला, त्यांना सोडू नका मोठी मम्मी, कारण ना त्यांना सोडलं ना, काय माहिती काय त्याचं, त्याला काय माहिती, मला तर काय माहिती, मला सोडू नका, त्याला सोडू नका। आणि आता स्वतः लेट येणार आहे, तर म्हटलं आता हा येईल 2-3 वाजता, तोपर्यंत काय त्यांना असंच ठेव, बिचारांना दाना पाणी काहीतरी खाऊ दे, है ना असं। तर मित्रांनो, आपली जांभळं बघा, अजून खूप साईज मोठी होणार आहे। आपली जी पहिली नॉर्मली यायची ना त्या झाडाची बारक्या, ती ही एवढी साईज असायची, पिकल्यावर एवढी यायची। पण आता ही आहे ना,
चांगली एवढी टप्पोरी येणार आहेत, होणार आहेत असं. अजून इथं बघा हे काम बाकी राहिलेले आहेत, आपले डमरू लावायचे आहेत. मी ते डमरूच म्हणते याला. लॅम्प येणार आहेत ते. हे असे एकूण सगळे लॅम्प आहेत ना, 20 लॅम्प आहेत. पण मेन आमचं सगळं काम जिथं कुठं फसलं सांगू तुम्हाला, कलरवाल्याने. कलरवाला एक तर एवढा होता, थोडासा पिणारा खाणारा होता, तरी तो करत होता काम. पण त्याच्यात काय झालं, लालच असते ना, लालच बुरी बला हे म्हणतात ना, तसा प्रकार झाला. त्याला कुठंतरी काम भेटलं, त्यांनी ते काम घेतलं 28,000ला. 8,000चं म्हणतो मटेरियल मी आणलं, 20,000 त्याचा फायदा झाला. पण ते 20,000 त्याला कमवायला तो आज 15 दिवस झाले तिथं चांगली काम करत बसलेला आहे तिथंच. 15 दिवस. आता 15 दिवसाचे 8 दिवसाचे 800नी मोजा जरा किती हिशोब होतं, तरी त्याचं अजून काम फिनिश झालेलं नाही आहे. हां, आणि तसं म्हणता म्हणता त्याला अजून तिथं 10-1 दिवस जातील त्याला असं. म्हणजे बघा असं असतं माणसाचं. रोजची जी कमाई जे देतात ना, रोजचे जे पैसे देतात ना, ते नको आहे त्यांना असं ना एकदम पैसा दिसतो, पण ते एकदम घेऊनही राहतं का. आणि हे रोजचं काम होतं. त्याला गेली 1 महिना, तो गेला 1 महिना आहे ना आमच्या इथं काम करत होता आणि देतोही होतो त्याला दर दिवसाला. त्याने 1 तास जरी जास्त काम केलं ना, तरी 1 तासाचे लगेच त्याला एक्स्ट्रा 100 रुपये वाढवून द्यायचो. टायगर इकडे या, चाल इकडे या. ते बघ कशी उडतात ना, कशी उडतात. नो काही करायचं नाही टायगर, आगाऊपणा करायचं नाही. तिथंच थांब, मी दरवाजा बंद करते. थांब. नो. चल हो इकडं. नक्की खेळतोयस का पकडतोयस त्यांना रे? हां, राहतो इथे त्यांच्याबरोबर दिवसभर उन्हात. ऊन सहन होईल तुला? होईल का? होईल? नाही होणार ना मग. तर मित्रांनो मी काय म्हणत होती, हां, तर तो कलरवाला, तर त्या कलरवाल्याला अशी लालच चढली एकदम, मला 20,000 मिळतील असं झालं. पण ते काम एकट्याला त्याला करणं, आणि शिवाय इथून लांब आहे त्याला. इथून त्याला विद्याविहारला जायचं आहे. विद्याविहारवरून कुठे आहे अजून तिकडे पुढं असं. म्हणजे गाडी भाडं ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार 50-60 रुपये त्याचे रोजचे. हे वेगळं, ते हिशोब धरत नाही. पण जवळ जर असेल ना माणूस, तर काम करायला कानकूच करतं. आणि आता गेलं आहे सगळं काम सोडून, असं झालं. मला बोललं तुम्ही दुसरं बघा, मला प्रायव्हेट काम आलं आहे, माझं काम आहे, पर्सनली काम आलं आहे, ते मी काय घ्यायचे नाहीत का. म्हटलं घे बाबा, तुझं काय आहे कर. आणि असं करून तो कलरचं काम अर्धवट सोडून गेला. आता तिकडचं संपलं की मग इकडं परत येईल तो, असं आहे. पण आम्हाला रखडवून ठेवलं ना त्याने इतके दिवस. आज जर झालं असतं माझं काम, एक वस्तू माझ्या मार्गी लागल्या असत्या, असं झालं असतं ना. म्हणजे एक रूम तो तिकडचं कोपऱ्यातला राहिला, तो पण रिकामा झाला असता, पण तिथं पण रेंटनी दिलं असतं. आणि म्हणजे कसं माझी रोजी चालू झाली असती. भाडं वगैरे व्यवस्थित असं दर महिन्याला मिळेल मला, जर भाडोत्री आले तर जाऊ द्या. चला ठीक आहे. माझ्या रूममध्ये सगळे आलेले आहेत, फक्त राहायला आले नाहीत. बाकी सगळ्यांनी बुक करून गेले, मला टोकनसुद्धा देऊन गेलेत आणि येतील आता या 1 तारखेपासून, एप्रिलपासून सगळेजण राहायलासुद्धा येणार आहेत असं. तर असं ठीक आहे मित्रांनो. तर अर्धवट आपलं काम राहिलेलं आहेच थोडंफार, तर ते होईल पूर्ण. कलरचं कसं, आता उन्हाळा चालू झाला आणि त्यामुळे उन्हात कोण काम करायला मागत नाही, त्यांना ऊन लागते. मी नाक्यावरून जाऊन घेऊन येणार आहे. तर म्हटलं आता पहिले जाळे लावू द्या. हे दसम काका म्हणले तुम्ही जाळ्या पहिले मला लावून घेऊ द्या, मग तुम्हाला काय करायचं ते काम तुमचं करा बिलरचं. म्हटलं जाऊ दे चला. ते काय कलरचं असं आउटसाईडचंच राहिलं, 3-4 दिवसाचं काम आहे. 2 जणं जरी आणली तरी फटाफट 2-3 दिवसात होऊन जाईल. चला मित्रांनो, आता खाली जाते. खाली टायगरच्या पप्पांचा फोन येतो आहे आणि माझं घरात खाली कोण नाही आहे. त्यात काय झालं, मी येऊन बसले वरती. आता ते फोन करून दमले असतील, आता मला पक्क्या पडणार आहेत. आणि या पोराला बोलते आता चला खाली जायचं आपण. कबूला घेऊन जायची. कबूला नाही जायचं का नाही, जाऊया. गेला आता तिकडे परत. नाही येत तुला, नाही पकडलं भेटत. जा पकल, पण तोंडात धरू नकोस. नो तोंडात नाही धरायचं बाबू, खेळायचं फक्त. नो मार खाणार मग असं करणार तर. नो चल खेळायचं फक्त. चला हां चल खाली, सरळ खाली चालायचं. चला थांब.
तसं माझं बाळ लय हुशार आहे बरं का. बरीच जण खूप काय 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 कमेंट करतात, तुम्हाला सांगितलं ना एकदा आले. तर बरेच जण कमेंट करत होते की टायगर आहे ना, टायगरला तुम्हाला सांगितलं ना टायगर त्याला नेऊ नका तिथे, तो कबुतरांना चावेल असं होतं असं. अजिबात नाही, मला पण काळजी आहे. ते पण मुक्का प्राणी आहे आणि ते कबूतरसुद्धा मुकीच प्राणी आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं जे काय आहे ते सगळं लाईव्ह आणि समोर असतं तुमच्या, त्यामध्ये अजिबात एडिटिंग नसते. त्यामुळे टायगर कबुतरांना काही इजा करणारच नाही, याची शाश्वती मी देते तुम्हाला असं. तर कृपया जरा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतरच कमेंट करत जावा असं. तर असो ठीक आहे, जाऊ द्या. हे बघा तो खेळायला बघतो, ते उडतात ना त्यामुळे तो खेळायला बघतो बिचारा. आता हां, यांची काही म्हणजे मला यांची गॅरंटी नाही, हे पकडू शकतात पण तो पकडणार नाही. आणि त्यांनी पकडला तरी तो चावत नाही, असं तोंडात हे करायला जातो. चला उतरा बाबू खाली, चला येतो ना आता नाही जायचं कबुतरांकडे. चला चला उतरा, या 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 हां या उतरा. ठीक आहे, गुड बॉय, व्हेरी गुड. तर चला मित्रांनो, माझी कामं बरीच पडलेली आहेत. जसं काकासुद्धा आमच्या तिकडे काम करतात वेल्डिंगचं, ते बघा त्यांचं पण काम चालूच आहे ना. हे बघा त्यांनी अशा मोठ्या मोठ्या जाळ्या अशा बनवल्यात, अर्ध्या जाळ्या त्या तिकडे ते ठेवलेल्या आहेत. त्यांचं पण होऊन जाईल 2-4 दिवसामध्ये काम. आणि मी इथं बघा गार्डन बनवलं. इथं जे आपले जे ओंडके होते ना झाडाचे सगळे मोठे मोठे, ते बघा असे मोठे मोठे झाडाचे जे भेंडीच्या, ते इथं एक आणून ठेवला. बाकीचे सगळे त्या कोपऱ्यात तिकडं ते बघा समोर तिकडे असे टाकून ठेवले, लावून ठेवले म्हणजे असे. आणि आपले नारळाची झाड अशी 1, 2, 3. आणि हे माझ्या राधिका ताईंनी दिलेलं जे सबस्क्रायबर आहेत त्यांचंसुद्धा झाड मी जगवलेलं आहे. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा एवढं पसारा होता तरी पण मी झाडं मरू नाही दिलीत. आणि हे बघा इथंसुद्धा ही आपली शोची लावलेली आहेत, अजून लावणार आहे. तर ही जाळी माझी उरलेली तिकडच्या आपल्या गार्डनची ना, तर त्या गार्डनची जाळी होती थोडीशी, तर ती इथं लावून टाकली का जेणेकरून कसं त्याची माती आहे ना ती खाली येणार नाही. अजून असते तर अजून इथपर्यंत लावली असती, पण जाऊ द्या आता ह्यांचा काय नाही, सेफ आहेत झाडं ही सगळी. फक्त घुशी थोडंसं त्रास करतात, बाकी काय नाही. तर त्या दिवशी हे असं मी सगळं साफसफाई केली, मी स्वतःच करून घेतली. त्या दिवशी आलेले ना ते 2 सफाई कामगार मैदान झाडायला, त्यांच्याचकडून थोडंसं हे करून त्यांना थोडीशी 100-1 रुपये दिले आणि म्हटलं मला थोडंसं मदत करा ते करायला असं, आणि ते करून घेतलं. तर असं थोडं करते. आता फक्त राहिलं तो हा एकच रूम साफसफाईचं राहिलं, कारण त्याच्यामध्ये ना काय झालं माहिती का, तुम्हाला मी दाखवते. यामध्ये सगळं हे बघा पसारा पाहू शकता तुम्ही. हे बघा हे कलरचे सगळे डब्बे, लाईटीचं सामान, हे असं थोडंसं पडलं आहे. तर हे सुद्धा असं व्यवस्थित साफ केलं ना एकदा, मग इथं पण आपलं रेंटवाला चांगला येईल आणि राहील. इथं पण छान वाटते, असं गार वाटते. हा पण रूम आपला एक ओके होईल आणि मग हे करेल. ते पण आता मी 1-2 दिवसात करते. सगळं पहिलं आता बघते काहीतरी कलर वगैरे, आणि मग एकदाच जे काय ते करून टाकते, म्हणजे फिनिशच करून टाकते. अजून इथं पण करायचं आहे आम्हाला, इथं पण काय करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेलच, जेव्हा करू तेव्हाच असो. चला मित्रांनो, तर वेळ आता आलेली आहे व्हिडिओ संपवण्याची. तर हा पोरगा इथं येऊन बसला बघा. आता ह्याला मला सगळं पुसून धुवून सगळं मग घरात घ्यावं लागणार आहे. तर वेळ आलेली आहे आता निरोप घेण्याची. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि हाईपसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.